त्या महेश पाटलांच्याकडे मी आता येता गेलो होतो. मला थोडा उशीर झाला, मला उशीर कधी होत नाही, पण मला आज उशीर झाला. मी अगदी मिनिटने मिनिट वेळेवर असतो. मला त्यांनी काल फोन केला की साहेब तुम्ही येताय तर माझ्या इथे या. म्हणलं काय या? म्हणले साहेब या तुम्ही, मी बाळासाहेबांच्या वेळेत बरंच काय काय जपून ठेवलंय, तुम्ही काय करता? नाही साहेब म्हटलं मी गरीब माणूस. म्हटलं नक्की तुमच्या घरी येतो, मी नक्की तुमच्या घरी येतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला माहिती देखील असेल, बाळा भेस हे बांगुडे सरांची भाषणं पण मी ऐकत असतो, पण त्यांची त्यांनी करावीत, मी त्यांच्या त्यांनी करत नाही. पण त्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसं एक जसं आपल्याला संदेश दिला आणि संभाजी महाराजांनी मरावं कसं हा संदेश दिला. शिवसेना प्रमुखांच्यावर लोक किती प्रेम करतात. मी त्यांच्या तिथे गेलो, मला उशीर झाला, त्यांना वाटलं मी फसवून जातोय, पण मी म्हटलं 2 मिनिटं तरी तुमच्याकडे येईल, मी शब्द दिलाय. उशीर तर झालायच म्हटलं. महिलाच म्हणजे लेडीज स्पेशलिस्ट ते आहेत, त्याच्यावर त्यांचं कुटुंब चालतं. ते ज्या ठिकाणी टेलरिंगचं काम करतात ती भाड्याची जागा, भाड्याची, भाड्यानं घेतलेली जागा, भाड्याची म्हणजे भाड्याची नव्हे, भाड्यानं घेतलेली जागा ती, आणि त्या भाड्याच्या जागेमध्ये ते त्यांचं सिलाईचं काम करतात. आणि तिथं 23 जानेवारी 1989 साली सामना पेपर सुरू झाला. त्या सामना पेपरचा 23 जानेवारी 1989 सालापासूनचा प्रत्येक दिवसाचा अंक आणि अंक त्या खोलीमध्ये आहे. तेवीस जानेवारी 1989 सालापासून प्रत्येक महिन्याला येणारे पेपर, अंक म्हणजे पेपर, त्याची व्यवस्थित घडी घालून ठेवलेली आहे. आज त्याला तिथे बसायला जागा नाही. इतके वर्षाचे पेपर त्यांच्याकडे आहेत, मार्मिकचे अंक त्यांच्याकडे आहेत. शिवसेना प्रमुखांच्यावर निघणारं प्रत्येक पुस्तक म्हणजे कुणीही लिहिलेलं असू दे ते त्यांच्याकडे आहे. इतकंच काय, तर पूर्वीच्या काळी जेव्हा शिवसेना प्रमुखांना सर्वसामान्य माणूस सहज फोन करू शकत होता, त्यावेळेला आतासारखे मोबाईल नव्हते, त्यावेळेला STD म्हणून फोन ज्यावेळेला असायचा, त्यावेळेला एका वाढदिवसाला त्यांनी शिवसेना प्रमुखांना शुभेच्छा देण्याकरता फोन केला आणि त्याचं जे बिल आलं त्या बिलाची पावती त्यांनी जपून आज तागायत ठेवली, लॅमिनेशन करून ठेवलेली आहे. माणूस भाड्यानं राहतो, भाड्याच्या खोलीमध्ये आपला व्यवसाय करतो. शिवसेना प्रमुखांच्यावर श्रद्धा किती अढळ असते अशी अनेक माणसं समाजात आहेत. मी त्यांच्याशी बोलत होतो, त्याच वेळेला कल्याणचे सरग्रस्त तिथं आले, मला वाटतं माने गेले का, ते काय नाव तुमचं? मारुती माने. घाई गडबड होती, माने नावाचे सरग्रस्त आले. ते मला सांगायला लागले की साहेब मी वरच्यावर या ठिकाणी यांच्या ह्या कलेक्शनला भेट देत असतो. आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब 1995 साली तुम्ही निवडणुकीला उभे राहिला होता, तेव्हा मी शिवसैनिक म्हणून तुमच्या प्रचाराला आलो होतो. आज 1995 साली आमदारकीची निवडणूक मी पहिली लढवली, 92 साली मी जिल्हा परिषद लढवली. आज मी इतक्या मोठ्या पदांवर गेलो, मंत्र्यापर्यंत गेलो, त्याला समाधान काय, तर 1995 साली भास्कर जाधव निवडून येण्याकरता मी एक साधा शिवसैनिक म्हणून काम केलं. ही माणसं आली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स